नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदीप वाघ स्वागत आहे तुमच्या आपल्या ब्राईट फ्युचर क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 4.1 हा सोडवून घेतलेला आहे। तो तुम्ही पाहिला नसेल तर इकडे वरती लिंक दिलेली असेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण व्हिडिओच्या लिंक आहेत। तुम्ही पाहिले नसतील तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती पाहू शकतात। मित्रांनो, नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन हवे असेल तर सबस्क्राइब करा, सोबत बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करून द्या। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये 4.2 हा पूर्ण करून घेऊया। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा। चला तर मग पाहूया पहिला प्रश्न। तर पहिला प्रश्न दिला आहे की केंद्र P व त्रिज्या 3.2 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील M बिंदूतून स्पर्शिका काढा। म्हणजे एक वर्तुळ काढायचं आहे 3.2 सेमी त्रिज्या असलेला आणि त्याला M बिंदूतून स्पर्शिका काढायची आहे। मग त्यासाठी काय करायचं आहे, पहिले तर वर्तुळ काढावं लागणार आणि वर्तुळ कोणता काढायचा आहे की ज्याची त्रिज्या 3.2 सेमी आहे। म्हणजेच बघा काय करणार, तर या ठिकाणी तुमच्या पट्टीवरती कंपासमध्ये माप घ्यायचं आहे तुमच्या किती 3.2 सेमी। मग आता हा 1 2 3 आणि 0.2 सेमी, म्हणजे हा 3.2 सेमी। याप्रमाणे हे माप घेतलं आहे 3.2 सेमीचं, याप्रमाणे हे माप घेतलं आहे। म्हणजे मी 5 युनिट घेतलं आहे। 5 युनिट म्हणजे 1 सेंटीमीटर मानायचं आहे की तो सर्कल थोडा बरा दिसायला पाहिजे बोर्डच्या मानाने। मग आता यावरून एक सर्कल तयार करून घेऊया। तर याप्रमाणे हा सर्कल बनवला आहे, हा सेंटर, हा सर्कल। आता हा सर्कल तयार झाला। या सर्कलची वर्तुळाची जी त्रिज्या आहे ती किती दिली आहे 3.2 सेमी। ही त्रिज्या बनवली आपण 3.2 सेमी। आता यातनं एक किरण तयार करून घ्या। याप्रमाणे एक किरण तयार केला। ही जी त्रिज्या आहे ही दिली आहे 3.2 सेमी, 3.2 सेमी। हा केंद्राला नाव द्यायचं आहे पी केंद्र असलेला। आता या ठिकाणी हा असणार M बिंदू, हा असणार तुमचा M बिंदू। या M बिंदूतून जाणारी वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे। मग स्पर्शिका काढण्यासाठी काय करणार तुम्ही, या ठिकाणी पट्टीने या ठिकाणी माप घ्यायचं आहे की जो M बिंदू आहे ह्या M बिंदूला काय करायचं आहे, या M बिंदूपासून 2 सेंटीमीटर इकडे आणि 2 सेंटीमीटर इकडे एक रेषा देऊन द्या। 2-2 सेंटीमीटरच्या तुम्हाला हवं असेल त्याप्रमाणे द्या की इथून समान अंतरावर 2 पॉईंट देऊन द्या, बिंदू देऊन द्या। या M पासून हा इकडे आणि या M पासून हा इकडे समान अंतरावर असला पाहिजे। मग नंतर काय करायचं आहे, तर या ठिकाणी या बिंदूंना मोजून घ्यायचं की याच्याने या बिंदूंच्या समान असणारे किंवा थोडं कमी असेल तरी चालेल, पण निम्म्यापेक्षा जास्त असलं पाहिजे, अर्ध्यापेक्षा जास्त। तर इथपर्यंत माप मोजून घ्या आणि याच्यावरून इकडे एक आर्क बनवायची। याप्रमाणे इकडे एक आर्क द्या आणि त्याचप्रमाणे इकडे ही एक आर्क बनवायची। याप्रमाणे आर्क देऊन द्या आणि हेच माप घेऊन इथे ठेवून इकडे दोन्ही साईडला परत आर्क द्यायची। इथून इकडे आर्क द्या आणि याचप्रमाणे इथून इकडे ही आर्क बनवायची। याप्रमाणे दोन्ही आर्क द्यायचे आहेत। आता आर्क म्हणजेच कंस, या कंसाला छेदून जाणार पहा, इथे हे दोघांनी एकमेकांना छेदलं आहे, इथे दोघांनी एकमेकांना छेदलं आहे, यांच्यातून जाणारी एक रेषा तयार करून घ्या। याप्रमाणे ही त्यातून छेदून जाणारी ही रेषा या M बिंदूतून जाणारी रेषा आहे आणि ही वर्तुळाला स्पर्शिका आहे। तर याप्रमाणे तुम्ही ही आकृती काढू शकतात। दुसरा प्रश्न पाहूया। दुसरा प्रश्न दिला आहे की 2.7 सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ काढा। या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढा। म्हणजे हाही प्रश्न पहिल्या प्रश्न समानच आहे।
या ठिकाणी त्रिज्या फक्त बदललेली आहे 2.7 सेमी. मग आता 2.7 सेमी असलेले पहिले वर्तुळ काढूया. मग वर्तुळ काढण्यासाठी परत या ठिकाणी किती सांगितले त्रिज्या 2.7 सेमी, जे हा 1 आणि हा 2, 5 बरोबर माझे 5 युनिट बरोबर 1 सेंटीमीटर. त्याप्रमाणे तुम्ही माप घ्यायचं आहे. मग नंतर 2.7 म्हणजे 1 2 आणि नंतर 1 2 3 4 5 6 7. त्याप्रमाणे हा इथे 7 हे घेतलं 2.7 सेमी. याप्रमाणे आता यातला सर्कल तयार करून घ्या. याप्रमाणे हा सर्कल तयार करून घेतला आहे. थोडंसं स्लिप होतं मित्रांनो, त्यामुळे समजून घ्या. याप्रमाणे हा झाला सर्कल आणि हा त्याचा सेंटर पॉइंट, केंद्रबिंदू. हा झाला याचा सेंटर. आता त्रिज्या 2.7 सेमी. नंतर वर्तुळ काढला. या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढा. आता याच्यावर कोणतेही बिंदू घ्या आणि त्यावरून स्पर्शिका तयार करून घ्या. ही झाली तुमची त्रिज्या. याला नाव देऊन द्या 2.7. हा 2.7 ओ, इकडे तुम्ही नाव द्या वाटल्यास पी. आता या ठिकाणी स्पर्शिका काढायची आहे. ही त्रिज्या बाजूला राहू द्या. स्पर्शिका काढण्यासाठी काय करणार तर ह्या त्रिज्येवरून एक रेषा काढायची. वर्तुळाच्या केंद्रावरून जाणारी एक रेषा काढून घ्या. आता या रेषेला या ठिकाणी हा बिंदू वर्तुळाला छेदत आहे. मग इथे काय करणार, इथून या बिंदूपासून वर्तुळा ज्या ठिकाणी छेदलं आहे त्या बिंदूपासून काहीतरी माप मोजून घ्यायचं आहे. इकडे मी 2 सेमी घेतो, इकडे 2 सेमी घेतो. समान अंतरावर, याच्यापासून समान अंतरावर एक पॉईंट द्या आणि यापासून समान अंतरावर. या बिंदूपासून समान अंतरावर एक पॉईंट दिला, या बिंदूपासून समान अंतरावर एक पॉईंट दिला. आता त्या पॉईंटवरून काय करायचं तर लंब काढून घ्यायचा आहे. काय करायचं आहे, लंब काढायचा आहे. या बिंदूवरती लंब काढायचं आहे. लंब काढण्यासाठी काय करणार तर ह्या निम्मेपेक्षा जास्त माप घ्या, म्हणजे याच्यापेक्षा थोडं जास्त. हे आहे यापेक्षा निम्मेपेक्षा जास्त. याप्रमाणे एवढं माप घेतलं अंदाजित. याच्यापेक्षा जास्त काहीही घ्या, थोडं जास्त घ्या, म्हणजे ते दोन्ही एकमेकांना छेदले पाहिजे. मग आता इथून मी एक कंस दिला आहे इकडे आणि इकडून परत एक कंस दिला आहे या बाजूला आणि नंतर इथे ठेवून परत हा इकडचा कंस दिला आहे हा इकडे आणि नंतर इकडचा कंस दिला आहे हा इथे. आता हे दोन्ही एकमेकांना छेदून जातील याप्रमाणे बिंदू देऊन द्यायचा आहे. तर हे दोन्ही एकमेकांना छेदतील याप्रमाणे ही रेषा, ही झाली यातून जाणारी रेषा. म्हणजेच याप्रमाणे ही वर्तुळाला स्पर्श करणारी. इथे तुम्ही एक्स पॉईंट द्या. एक्स पॉईंटमधनं जाणारी ही वर्तुळाची स्पर्शिका. तर मित्रांनो याप्रमाणे तुम्ही ह्याही प्रश्नाला सोडवू शकतात. पाहूया मित्रांनो पुढचे उदाहरण. तिसरे, 3.6 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. या वर्तुळाला त्यावरील कोणत्याही बिंदूतून वर्तुळ केंद्र विचारात न घेता स्पर्शिका काढायची. म्हणजे आता या ठिकाणी काय करायचं, 3.6 सेमी त्रिज्या असणारं एक वर्तुळ काढून घ्या आणि वर्तुळ केंद्राचा उपयोग वापर न करता तुम्हाला त्या वर्तुळाची स्पर्शिका काढायची आहे. यासाठी काय करणार तर आधी तर आपण काढून घेऊ सर्कल. वर्तुळ बनवून घेऊया. वर्तुळ सांगितलं आहे 3.6 सेमी त्रिज्या असणारे. 1 2 3 आणि 6, 1 2 3 4 5 6 याप्रमाणे हा 3.6 सेमी त्रिज्या असणारे. याप्रमाणे माप घेतलं. आता या ठिकाणी सर्कल तयार करून घ्यायचा, एक वर्तुळ बनवून घेऊ. पहिले हा सेंटर पॉईंट देऊन देऊ, त्या ठिकाणी बाजूला नाही झालं पाहिजे. याप्रमाणे हे झालं तुमचं वर्तुळ. आता या वर्तुळाला काय सांगितलं आहे की केंद्राचा उपयोग न करता, ह्याच्या केंद्राचा वापर न करता काय काढायची तुम्हाला वर्तुळ
बिंदूतून वर्तुळ केंद्र विचारात न घेता स्पर्शिका काढायची। मग त्यासाठी काय करायचं मित्रांनो, पास त्रिकोण बनवून घ्यायचा। यात काय करायचं, एक त्रिकोण तयार करून घ्या। याप्रमाणे त्रिकोण तयार करून याप्रमाणे हा त्रिकोण तयार करून घेतला। या त्रिकोणाला नाव देऊ, हा असणार ए बी आणि सी याप्रमाणे मिळेल। मग आता वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता, वापर न करता, विचार न घेता स्पर्शिका काढायची। तर त्यासाठी काय करायचं असणार, या ठिकाणी आपण पाहिलं होतं की ए बी सी हा एक त्रिकोण आहे। ह्या त्रिकोणाने कोणता कंस छेदला आहे, ए सी छेदला आहे, बरोबर। या त्रिकोणाने ए सी छेदला आहे, म्हणजे याच्या निम्मे याचं माप असणार, बरोबर। त्याप्रमाणे मिळेल। आता इथून ही जी स्पर्शिका जाणार, ही स्पर्शिका जाणार, तर ही स्पर्शिका आपण काय छेदणार, हा एवढा कंस छेदणार। म्हणजेच याच्याने ह्या वर्तुळ स्पर्शिकेने तयार होणारा जो हा कोन आहे, ह्या कोनाचे माप पण काय असणार, याच्या निम्मे असणार। म्हणजे याचे माप आणि याचे माप काय होणार, समान मिळणार, बरोबर। मग ह्याच मापाचा या ठिकाणी आपण कोन तयार करून घेऊ, म्हणजेच ती स्पर्शिका तयार होऊन जाईल। काय करायचं या ठिकाणी, तर याप्रमाणे करण्यासाठी या ठिकाणी या कंसावर त्रिकोणावर काय करायचं, तुम्हाला कोनावरती एक कंस तयार करून घ्यायचा आहे। याप्रमाणे हा एक कंस तयार केला, बरोबर। आणि तेच माप घेऊन या ठिकाणी पण तसाच कंस तयार करून घ्यायचा आहे। याप्रमाणे इथे जसा केला त्याचप्रमाणे इथेही करायचं आहे। मग नंतर काय करायचं, ती या दोघांमधील अंतर मोजायचं। त्याच्या दोन्ही बाजूंमधील अंतर किती आहे हे मोजून घ्यायचं। याप्रमाणे हे माप, या दोघांमधील हे माप मोजून घेतलं। याप्रमाणे हे माप, बरोबर, याप्रमाणे मोजून घेतलंय। आणि मग ह्या दोघांमधील अंतर तेवढं आहे म्हणून आपण या ठिकाणी ठेवून याच्या दुसऱ्या बाजूमधील अंतर हे काढून घेऊया। इथून जाणार याची दुसरी बाजू। याप्रमाणे केल्यानंतर मग काय करणार, तर या ठिकाणी हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट आणि ह्या पॉईंटमधनं जाणारी एक सरळ रेषा तयार करून घ्या। तर याप्रमाणे या दोन्ही पॉईंटमधनं जाणारी ही जी रेषा आहे, हीच काय असणार मित्रांनो, तर ह्या वर्तुळाची स्पर्शिका असेल। तुम्ही चेक करून घ्यायचं, इथून हा जो कोन तयार होणार तो 90 अंशाचा कोन तयार होईल। म्हणजेच ही वर्तुळाची स्पर्शिका, वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता। कारण की याचे माप आणि याचे माप कसे मिळणार, समान मिळणार। का, तर त्रिकोण ए बी सी ह्या कोनाने छेदलेला कंस हा, आणि ए हा सी ए, इकडे तुम्ही घेऊन घ्या, इकडे एक्स आणि इकडे घ्या वाय। ह्या कोनाचे माप सी ए एक्स, ह्या कोनाचे माप आणि ह्या कोनाचे माप काय असतात, नेहमी समान असतात। मग त्यावरून हा वर्तुळाची स्पर्शिका मिळून जाईल, बरोबर। तर मित्रांनो, या प्रकारे ह्या प्रश्नाला तुम्ही सोडवू शकतात। पुढचे उदाहरण घेऊया। पुढचे उदाहरण 4. 3.3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा, त्यामधून 6.6 सेमी लांबीची जीवा पी क्यू काढा। बिंदू पी व बिंदू क्यू मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा। स्पर्शिकाबाबत तुमचे निरीक्षण नोंदवा। म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं आहे, 3.3 सेमी त्रिज्येचा एक वर्तुळ काढायचा आहे। वर्तुळ काढल्यानंतर त्यात 6.6 सेमीचे काय करायचं आहे, तर 6.6 सेमी लांबीची जीवा सर्वात मोठ्या लांबीची जीवा असणार 6.6 सेमी, म्हणजेच वर्तुळाचा तो काय असणार, व्यास असणार। तर पी क्यू काढा, तर व्यास काढायचा पी क्यू। मग बिंदू पी व क्यू मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा। सर्वात पहिले काय करणार, या ठिकाणी काढूया आपण वर्तुळ 3.3 सेमी लांबीचा। मग या ठिकाणी 3.3 सेमी लांबी पहिले आपण मोजून घेऊया। हा 3, 1 2 3 याप्रमाणे हा मिळणार 3। 3.3 सेमी लांबीचा आधी काढायचा वर्तुळ। याप्रमाणे माप घेतलं। मग आता या ठिकाणी बनवूया सर्कल, वर्तुळ। हा केंद्रबिंदू, मग या ठिकाणी हा वर्तुळ।
याप्रमाणे हा तयार झाला तुमचा वर्तुळ। मग आता या वर्तुळाची जी त्रिज्या आहे ती किती आहे? 3.3 सेमी आहे। याप्रमाणे हा घेतला 3.3 सेमी। सॉरी फ्रेंड्स, या ठिकाणी हा झाला तुमचा 3.3 सेमी, हा 3.3 सेमी। आता यात काय सांगितलं आहे? त्यामध्ये 6.6 सेमी लांबीची जीवा पी क्यू काढा। मग आता याला केंद्राला नाव देऊ आपण ओ। आता इथून हा 3.3 आणि दुसरा 3.3 मिळून काय होणार? 6.6 होईल। म्हणून या त्रिज्येचीच परत याला वाढ करून द्या। इकडे हा असणार तुमचा परत 3.3। या दोन त्रिज्या मिळून काय होणार? तुमचा एक व्यास तयार होऊन जाईल। म्हणजे हे टोटल अंतर किती असणार तुमचे? 6.6 मिळून जाईल, बरोबर। याप्रमाणे हे टोटल इथे लिहून घ्या वाटल्यास तुम्ही। हे जे इथून याला नाव देऊन देऊ, हा पी आणि हा क्यू, एकूण किती असणार? 6.6। हे असणार तुमचे 6.6 सेमी। ही एकूण मिळून जाईल, पी क्यूचे माप मिळून जाईल। मग आता यात सांगितलं आहे त्यांनी की पी व बिंदू क्यू मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा। आता वर्तुळाला स्पर्शिका काढायची, इथून आणि इथून स्पर्शिका काढा। म्हणजे या ठिकाणी हा पी घेऊया वरती। मग याला काय करणार? तर इकडे याला परत थोडं वाढवून घेऊया। याप्रमाणे हा इकडे वाढवून घ्या आणि यालाही इकडे वाढवून घ्या। याप्रमाणे दोन्ही बाजूंना वाढवून घ्यायचं आहे। आता पी मधून काढायचं आहे म्हणजेच काय करणार पहा, थोडा अंतर घेऊन या पी पासून समान अंतरावर दोन बिंदू देऊन द्या। इकडनं 2 सेमीवरती आणि इकडनं 2 सेमीवरती हे बिंदू दिले, बरोबर। याप्रमाणे हे पॉईंट दिलेत। इकडेही त्याचप्रमाणे करा। क्यू पासून तुम्हाला हवं असेल त्याप्रमाणे माप घ्यायचं आहे। इकडनं मला 2 सेंटीमीटर ठीक वाटतं आहे म्हणून मी 2 सेंटीमीटर घेतलं आहे। तुम्हाला ज्याप्रमाणे ठीक वाटेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकतात। आता त्यातून लंब तयार करायचा आहे की या पी बिंदूमधून लंब तयार केल्यास तो काय असणार? वर्तुळाला स्पर्शिका, वर्तुळाची स्पर्शिका असेल। मग या ठिकाणी इथे निम्म्यापेक्षा जास्त माप घेतलं किंवा सरळ ते जे माप आहे ते घ्या आणि यावरून इकडे पहिले एक आर्क बनवली इकडे आणि दुसरी आर्क बनली इकडे। परत ह्या बिंदूवरती ठेवून इकडून एक आर्क बनवायची इकडे आणि त्याचप्रमाणे इकडे एक आर्क बनवायची आहे याप्रमाणे दोन्ही आर्क। इकडेही त्याचप्रमाणे करून घ्या। तर या ठिकाणी हेही माप थोडे जास्त आहे याप्रमाणे। आता इकडे एक आर्क तयार करा आणि त्याचप्रमाणे इकडेही एक आर्क देऊन द्या। या ठिकाणी परत इकडे ठेवून इकडेही एक आर्क बनवायची आहे आणि परत इकडेही एक आर्क तयार करायची। याप्रमाणे कंस तयार करून घ्या, आर्क तयार केले। आता त्यांच्यातून छेदून जाणाऱ्या रेषा बनवायच्या, यांच्यातून छेदणाऱ्या। याप्रमाणे ही एक स्पर्शिका तयार होईल आणि इकडे परत ही दुसरी स्पर्शिका। याप्रमाणे हे वर्तुळाच्या दोन्ही स्पर्शिका, बरोबर। आता या दोन्ही वर्तुळाच्या स्पर्शिका तयार झालेल्या आहेत। आता त्यांनी काय सांगितलं पहा, पी मधनं आणि क्यू मधनं दोन्ही आपण स्पर्शिका तयार केल्या आहेत। याप्रमाणे तयार करायच्या आहेत। आता या ठिकाणी सांगितलं आहे स्पर्शिकाबाबत तुमचे निरीक्षण नोंदवा। मग आता या स्पर्शिकाबाबतचे निरीक्षण काय आहे? पी मधून ही स्पर्शिका, क्यू मधून ही गेलेली स्पर्शिका पहा समान अंतरावर असणार, कारण की ती या ठिकाणी काय असते? काटकोन तयार करते, या ठिकाणी ही काटकोन तयार करते, बरोबर। तर ही पी मधून जाणारी स्पर्शिका आणि क्यू मधून जाणारी स्पर्शिका एकमेकांना काय आहेत? तर समांतर आहेत। त्याप्रमाणे मग या ठिकाणी लिहायचं आहे की बिंदू पी मधून व पी व क्यू मधून, पी व क्यू मधून जाणाऱ्या काय आहेत? स्पर्शिका,
ह्या P मधून आणि Q मधून जाणाऱ्या स्पर्शिका काय आहेत, एकमेकींना समांतर आहे. स्पर्शिका एकमेकींना समांतर आहे, रेषा आहेत, समांतर रेषा आहेत किंवा समांतर असणार. म्हणजे बिंदू P मधून आणि Q मधून जाणाऱ्या ज्या स्पर्शिका आहेत त्या एकमेकांना समांतर रेषा आहेत, समांतर असणार. बरोबर. यातून म्हणजे हे निरीक्षण तुम्हाला नोंदविता येईल. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दुसरेही नोंदवू शकतात. तर मित्रांनो, याप्रमाणे तुम्ही ह्या प्रश्नाला सोडवू शकतात. पाहूया मित्रांनो पाचवे उदाहरण. पाचवे उदाहरण दिले 3.4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्यामध्ये 5.7 सेमी लांबीची जीवा MN काढा. बिंदू M व बिंदू N मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. म्हणजे या ठिकाणी पहिले तर वर्तुळ काढायचं आहे 3.4 सेमी. मग आधी आपण काढूया वर्तुळ. 3.4 सेमी त्रिज्या असणारे वर्तुळ काढायचे. 3.4 सेमी म्हणजेच 1 2 3 आणि हे 4 सेमी. याप्रमाणे 3.4 सेमी असणारे हे त्रिज्या असणारे माप घेतलंय. आता याप्रमाणे पहिले तर तयार करून घ्यायचा आहे या ठिकाणी वर्तुळ. मग हा वर्तुळ तयार करूया. त्यासाठी हा केंद्रबिंदू, याप्रमाणे हे मिळालं तुमचं 3.4 सेमी असणारे वर्तुळ. 3.4 सेमी असणारे वर्तुळ मिळालं. बरोबर. याप्रमाणे त्रिज्या असणारे वर्तुळ काढून घेतलं. आता यामध्ये सांगितलं आहे की 5.7 सेमी लांबीची जीवा काढा. 5.7 सेमी लांबीची जीवा काढायची आहे. आता जीवा काढण्यासाठी 5.7 सेमी लांबीची काढायची आहे. मग त्यासाठी काय करा की या ठिकाणी माप मोजून घ्या. 5.7 सेमी लांबीची जीवा 1 2 3 4 5.7 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 7 याप्रमाणे हे 7 सेमी लांबीची हे माप घेतलं. 5.7 सेमी याप्रमाणे. मग आता इथे काय करणार, इकडे कुठेतरी एका ठिकाणी ठेवून घ्या आणि इथे मॅच करून घ्या. याप्रमाणे जिथे हे छेदेल याप्रमाणे इथे आणि इथून इकडे. बरोबर. तर हे अंतर असणार तुमचे 5.7 सेमी. आता ह्या दोघांना मिळवून घ्या. याप्रमाणे हे दोन्ही मिळवून घेतले. हे असणार 5.7 सेमी. 5.7 सेमी. या जीवेला नाव द्यायला लावलं आहे MN काढा. हा M आणि हा असणार तुमचा N. याप्रमाणे MN काढले. आता सांगितलं आहे की बिंदू M व बिंदू N मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. आता या ठिकाणून आणि या ठिकाणून वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे. मग ही स्पर्शिका आपण काढू केंद्राची मदत घेऊन, वर्तुळ केंद्राची मदत घेऊन. तर मग काय करायचं की याला जोडून घ्या. या ठिकाणी ही एक त्रिज्या तयार करून घ्या आणि इकडूनही याला एक त्रिज्या काढून घ्यायची. मग याला काय करणार, याला परत थोडंसं लांब करून घ्या की त्याच्यावरती आपल्याला लंब काढता येईल. याप्रमाणे इकडे लांबवले, यालाही त्याचप्रमाणे विस्तार करून घ्या, एक्सपांड करून घ्या. याप्रमाणे तयार केले. मग आता या ठिकाणी काय करणार हा जो M आहे याच्यापासून काही समान अंतरावर 2 बिंदू देऊन द्या, रेषा देऊन द्या. मग हा 2 सेंटीमीटरवर दिला मी, इकडेही 2 सेंटीमीटरवर. यावरही त्याचप्रमाणे करून घ्यायचं आहे की ह्या बिंदूपासून हे इकडे 2 सेंटीमीटर आणि हे इकडे 2 सेंटीमीटर. याप्रमाणे 2 बिंदू देऊन दिले. आता काय करायचं, त्या बिंदूंवरनं तुम्हाला लंब तयार करून घ्यायचं. या ठिकाणी मग लंब काढण्यासाठी इथून इथपर्यंत माप घ्यायचं आहे. हे माप आणि कंस तयार करून घ्यायचे आहेत इकडे. याप्रमाणे हा इकडे एक कंस केला आणि इकडे एक, इकडेही त्याचप्रमाणे इथून हा इकडे, त्याचप्रमाणे इथे ठेवून हा करायचा आहे इकडे.
याप्रमाणे इकडेही त्याचप्रमाणे करा की ह्या दोघांमधील अंतर याप्रमाणे, तर इकडून हे एक इकडे एक कंस दिली, त्याचप्रमाणे हे एक इकडे दिला आहे। या ठिकाणून परत इथे ठेवा, इकडे ठेवून हा इकडे एक कंस आणि इकडे ठेवून हा परत इकडे एक कंस दिला, बरोबर। आता यांना छेदून ज्या ठिकाणी त्या दोन्ही एकमेकांना छेदलेल्या आहेत त्यातून जाणारी एक रेषा तयार करून घ्या। तर याप्रमाणे ही इथून जाणारी तुमची असणार ही रेषा। याप्रमाणे लांबवून घ्या आणि इकडेही या दोघांमधून जाणारी एक रेषा। याप्रमाणे हे तयार होऊन जातील तुमच्या वर्तुळाच्या दोन्ही स्पर्शिका। तर मित्रांनो, या प्रकारे तुम्ही या वर्तुळ केंद्राला नाव देऊ शकतात की ओ वर्तुळ केंद्र आहे। नंतर हा जो आहे तुमचा 3.4 सेमीचा आहे, इकडे 3.4 सेमी, हा यम आणि हा यन, यामधून वर्तुळाला ह्या स्पर्शिका काढल्या गेलेल्या आहेत। तर मित्रांनो, याप्रमाणे तुम्ही ही आकृती काढू शकतात। पुढचे उदाहरण पाहूया। पुढचे उदाहरण आहे 6 नंबर। पी केंद्र व 3.4 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा। वर्तुळ केंद्रापासून 5.5 सेमी अंतरावर क्यू बिंदू घ्या। क्यू बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा। म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं की पी केंद्र असणारे एक वर्तुळ काढून घ्या। वर्तुळ काढायचे 3.4 सेमी त्रिज्या घेऊन, बरोबर। तर आधी आपण काढूया वर्तुळ आणि वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढायच्या आहेत। मग यासाठी सर्वात आधी काढायचं असणार वर्तुळ। तर वर्तुळासाठी माप दिले वर्तुळाचे 3.4 सेमी त्रिज्या असणार आहे। मग 3.4 सेमी त्रिज्या घेऊया। 1 2 3 नंतर 1 2 3 4 याप्रमाणे 3.4 सेमी यावरती माप घेतलं। आता या ठिकाणी पहिले तर वर्तुळ तयार करून घेऊ। हा आपला मध्यबिंदू। आता ह्या मध्यबिंदूपासून हे काढायचे वर्तुळ। याप्रमाणे हा मिळाला तुमचा वर्तुळ। आता या ठिकाणी काय करणार, हे वर्तुळ काढल्यानंतर हा किती सांगितला आहे 3.4 सेमीचा, बरोबर। हे 3.4 सेमीचा हा वर्तुळ आहे। त्रिज्या असणारा 3.4 सेमी, याचा केंद्र हा असणार पी, बरोबर। मग आता सांगितल्याप्रमाणे पुढे जायचं। घेऊन एक वर्तुळ काढा। वर्तुळ केंद्रापासून 5.5 सेमी अंतरावर क्यू बिंदू घ्या। आता ह्या केंद्रापासून इकडे घेऊया आपण, किती अंतरावर 5.5 वरती। या ठिकाणी वर्तुळ केंद्रापासून 5.5 वरती 1 2 3 4 5 आणि हे पुढचे तुमचे 1 2 3 4 5। तर हा या ठिकाणी इथे घ्यायचा आहे, इथपर्यंत घेऊन चला। याप्रमाणे हा वर्तुळ केंद्रापासून 5.5 सेमीवरती कोणता बिंदू सांगितला आहे त्यांनी, क्यू बिंदू घेतला। हा असणार तुमचा क्यू बिंदू घेतला, बरोबर। आता ह्या क्यू बिंदूतून काय करायचं आहे, अंतरावर क्यू बिंदू घ्या। क्यू बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा। आता ह्या क्यू बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढायचे। त्यासाठी मित्रांनो काय करायचं असतं, तर पी क्यूला पहिले लंबदुभाजक काढायचा असतो। काय करायचं असतो, ह्या पी क्यूचा लंबदुभाजक काढून घ्या। मग आता लंबदुभाजक कसा काढणार पहा, म्हणजे तो पी क्यूला लंबही असला पाहिजे आणि दोन समान भाग केले पाहिजे। त्यासाठी काय करायचं, तर ह्यात माप घ्या पी आणि क्यूचं। पी पासून क्यू हे अंतर घेतलं यावरती। आता इथून इकडे एक आर्क द्यायचे, त्याचप्रमाणे इकडे एक आर्क द्यायचे आणि हे इकडे ठेवून इकडे एक आर्क द्या आणि त्याचप्रमाणे इकडेही एक आर्क बनवून घ्या। याप्रमाणे ही आर्क दिली। आता ह्या आर्क म्हणजेच कंस, आता ह्या दोन्ही जिथे छेदून जातील त्या ठिकाणी रेषा तयार करून घ्या।
तर हा जो असणार हा पी क्यूचा दुभाजक असणार. याला नाव देऊन देऊ आपण. या बिंदूला नाव देऊन द्या तुम्ही, यम नाव द्या. बरोबर. आता हा जो दुभागतो याला यम नाव द्या. आता यामधून ही त्रिज्या घेऊन एक कंस तयार करून घ्यायचा. इथे ते वर्तुळाला ज्या ठिकाणी छेदतील तिथून या क्यूमध्ये जाणाऱ्या त्या वर्तुळाला स्पर्शिका असतात. म्हणजेच बा काय करणार, तर या ठिकाणी पी एम, पी पासून यम ही काय घ्यायची, आता त्रिज्या घ्यायची. हे माप मोजून घ्या आणि ही त्रिज्या घ्यायची. याप्रमाणे ही त्रिज्या घेऊन या ठिकाणी ही त्रिज्या घेऊन काय करायचं, आता एक सर्कल तयार करून घ्या. हा एक इकडे, त्याचप्रमाणे हा एक असाही बनवायचा आहे. सॉरी स्लिप होतोय. याप्रमाणे हा असा बनवला. आता हा इथे आणि ह्या ठिकाणी हा इथे छेदतोय. आता हे छेदणारे जे बिंदू आहेत, हा इकडे आणि हा इथे, याला नाव देऊन द्या. हा असणार ए आणि हा असणार तुमचा बी. आता ह्या बिंदूतून आणि ह्या बिंदूतून जाणारी ही वर्तुळाची काय असणार, स्पर्शिका असणार. मग आता या ठिकाणी हे दोन्ही एकमेकांना छेदतील असे रेषा तयार करून घ्या याप्रमाणे. आणि हे इकडेही त्याचप्रमाणे रेषा बनवून घ्यायची. याप्रमाणे ह्या ज्या दोन रेषा असतील ह्या त्या वर्तुळाच्या काय असतील, स्पर्शिका असतील. तर मित्रांनो, याप्रमाणे तुम्ही हे आकृती काढू शकतात. याला याचे माप तुम्ही लिहू शकतात. हे जे अंतर आहे क्यूपर्यंत हा आहे तुमचा 5.5 सेमी याप्रमाणे. तर मित्रांनो, याप्रमाणे तुम्ही ही आकृती काढू शकतात. पाहूया मित्रांनो पुढचे उदाहरण. 7 नंबर. 4.1 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेमी अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढा. पहा, हाही प्रश्न पहिल्या प्रश्न समान आहे. आधी आपण तयार करूया वर्तुळ. मग या ठिकाणी वर्तुळाची त्रिज्या दिली ती किती दिली, 4.1 सेमी. मग या ठिकाणी हा 4 आणि हा 1 सेमी. तर याप्रमाणे हे घेतलं माप. 4.1 सेमीचा बनवूया पहिले वर्तुळ. याप्रमाणे या ठिकाणी हा मध्यबिंदू, या मध्यबिंदूपासून जाणारे हे सर्कल वर्तुळ. याप्रमाणे हा झाला तुमचा वर्तुळ तयार. हे वर्तुळ, या वर्तुळाची त्रिज्या किती, तर 4.1 सेमी. ही तुम्ही साईडला इकडेही दाखवू शकतात की ही वर्तुळाची त्रिज्या आहे. ही असणार तुमची 4.1 सेमी. 4.1 सेमी बरोबर. मग याला नाव देऊन द्या. हा केंद्र ओ असणार. आता वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेमी अंतरावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. मग त्यासाठी 7.3 अंतरावर एक बिंदू घ्यावा लागणार. मग ह्या वर्तुळ केंद्रापासून 7.1 अंतरावर एक बिंदू घेऊया. तर मग 1 2 3 4 5 6 7 7.3 1 2 3 या ठिकाणी इथपर्यंत. तर हा केंद्रापासून हे त्या बरोबर. याला नाव देऊन देऊ. हा जर तुमचा ओ असणार तर इकडे नाव देऊ आपण पी. तर हा बिंदू असणार, बाहेरचा जो बिंदू आहे तो असणार तुमचा पी बिंदू. आता काय करायचं आहे, जर याला वर्तुळापासून स्पर्शिका घ्यायच्या असतील तर ओ पीचा लंब दुभाजक काढायचा आहे, परपेंडिक्युलर बायसेक्ट. तर मग त्यासाठी बघ काय करावं लागणार, तर यावरती कंस तयार करून घ्यायचे. याचा मध्यबिंदू काढायचा आहे. त्यासाठी मग इथून हे इथपर्यंत माप मोजून घ्यायचं आहे आणि यावरून सरळ सरळ इकडे एक कंस टाकायचा आहे. प्रश्नामध्ये जातो आहे मित्रांनो याप्रमाणे. आणि हा इकडेही याप्रमाणे हा कंस दिला. इकडे ठेवून परत इकडे एक कंस द्यायचा आहे. हा इकडे आणि नंतरचा हा इकडे. याप्रमाणे हा झाला याचा लंब दुभाजक.
आता ह्या दोघांना मिळवून द्या. हे जे कंस दिलेत या कंसांना मिळवायचं आहे. तर या ठिकाणी हे दोन्ही मिळणार नाहीत. आधी स्किल आहे थोडी शॉर्ट होते. आपण ट्राय करू इथपर्यंत. इथून परत याप्रमाणे ही रेषा घेऊन घेऊया. इकडे कुठेतरी एक शॉर्ट आणि इथून ही परफेक्ट येते. चला ठीक आहे. इथे याप्रमाणे ही रेषा तयार कर. यालाही छेदून जाणारी आणि पुढे इकडे यालाही छेदली पाहिजे. थोडीशी क्रॉस झाली मित्रांनो याप्रमाणे. तर मग जो हा मिळणार त्यांचा दोघांचा सेंटर. याला नाव देऊन द्या. हा असणार तुमचा यम. काय असणार याला? यम नाव दिलं. आता या ठिकाणी काय करायचं आहे, ओ यम हा वर्तुळाची त्रिज्या घेऊन एक परत काय करायचं आहे, मोठा कंस तयार करून घ्यायचा की तो वर्तुळाला छेदला पाहिजे इथपर्यंत. म्हणजेच काय करणार या ठिकाणी हा यमपासून ओपर्यंत हे एवढं माप घ्यायचं आणि या ठिकाणी एक सर्कल तयार करायचं. पहा तो कसा असणार. या ठिकाणी इकडे सर्कलला छेदून इकडे मध्यबिंदूला छेदला पाहिजे आणि इकडे याप्रमाणे गेला पाहिजे. बरोबर, याप्रमाणे जाणार. आता याला नाव देऊन द्या. आपण नाव देऊ यांना. हा असणार एक्स आणि हा असेल तुमचा वाय. तुम्हाला हवं ते नाव देऊ शकतात. आता यातून ह्या एक्स बिंदूतून पीला छेदणारा आणि वायमधून पीला छेदणारा रेषा तयार करून घ्या. म्हणजे स्पर्शिका काढून घ्या. मग आता इथून या प्रकारे तुमची ही स्पर्शिका इकडेही या दोघांमध्ये जाणारी स्पर्शिका. या प्रकारे ह्या दोन स्पर्शिका तुमच्या तयार होतील. तर मित्रांनो याप्रमाणे तुम्ही ह्याही प्रश्नाला सोडवू शकतात. तर मित्रांनो अशा प्रकारे हा सराव संच या ठिकाणी पूर्ण झाला आहे. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या सराव संचासोबत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. सोबत बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करून द्या. धन्यवाद.